दुग्ध व्यवसाय एका चुकीने बंद पडत नाही. आज स्वतःला विचारा, मी जे करत आहे ते मला 5 वर्षांनी कुठे घेऊन जाईल. कारण नुकसान अचानक व्यवसाय बंद करत नाही, ते हळूहळू ऊर्जा कमी करतं. 5 वर्षांनी फरक इथे दिसतो. मी गोठा चालवतोय की गोठा मला चालवतोय, मध्ये कुठेतरी तुम्हाला स्वतःची गोष्ट दिसू शकते. पण काम आणि प्रगती वेगळ्या गोष्टी आहेत. आजचा विषय आहे 5 वर्षांनी तुमचा दुग्ध व्यवसाय कुठे असेल. आजच्या सवयी तुमचं भविष्य ठरवतात. आज मी तुम्हाला दूध, जनावरं किंवा बाजारभाव सांगणार नाही. आज एक कल्पना करा, आजपासून बरोबर 5 वर्षांनी सकाळ झाली. तुम्ही गोठ्यात जाता, तिथं काय दिसतं? मोठा गोठा, कमी पण चांगली जनावरं की रिकामा गोठा? हे नशीब ठरवत नाही, हे आजचे निर्णय ठरवतात. आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण मध्ये कुठेतरी तुम्हाला स्वतःची गोष्ट दिसू शकते. आपण रोज काम करतो, पण पुढे जातोय का? स्वतःला प्रश्न विचारा. तुम्ही गेल्या 1 वर्षात काय बदललं? बहुतेक उत्तर असतं, काम खूप केलं. पण काम आणि प्रगती वेगळ्या गोष्टी आहेत. जर तास वाढले, ताण वाढला, खर्च वाढला, पण उरलेले पैसे तेच, तर व्यवसाय वाढतोय का की फक्त काम वाढतंय? स्वतःला विचारा, मी गोठा चालवतोय की गोठा मला चालवतोय? 3 प्रकारचे दुग्ध व्यवसाय करणारे. पहिला प्रकार, रोज धावणारे, सकाळ ते रात्र काम काम काम, पण योजना नाही. वर्ष संपतं, स्थिती तीच. दुसरा प्रकार, संख्या वाढवणारे, नवीन जनावर घेणारे, नवीन खर्च वाढवणारे, नवीन कर्ज घेणारे, पण नियंत्रण कुठलंच नाही. हा दुसरा प्रकार. आणि प्रकार तिसरा, विचार करून वाढवणारे. ते कमी बोलतात पण पाहतात जास्त. कुठे नुकसान आहे, कुठे सुधारणा करण्याची गरज आहे, कुठे थांबायला हवं. 5 वर्षांनी फरक इथे दिसतो. सर्वात धोकादायक गोष्ट, सवय लागलेला तोटा. हा भाग डीप आहे. काही लोक तोट्यात असतात, पण त्यांना सवय असते. ते म्हणतात सगळ्यांचं असंच चालतं. इथं धोका आहे, कारण नुकसान अचानक व्यवसाय बंद करत नाही, ते हळूहळू ऊर्जा कमी करतं, मग उत्साह कमी करतं, मग गुंतवणूक कमी करतं, मग प्रगती बंद, आणि एक दिवस व्यवसाय बंद. कठीण प्रश्न आहे, कठीण प्रश्न. आता स्वतःशी प्रामाणिक व्हा. जर आपण नवीन सुरुवात केली, तुम्ही हेच जनावरं निवडाल, हीच पद्धत वापराल, हेच खर्च कराल, हेच निर्णय घ्याल? जर उत्तर नाही असेल, तर बदलण्याची गरज आहे. भविष्य तयार करण्याचा नियम कुठला आहे माहिती आहे? रोज एक गोष्ट करा. आज स्वतःला विचारा, मी जे करत आहे ते मला 5 वर्षांनी कुठे घेऊन जाईल? जर उत्तर स्पष्ट नसेल, तर थांबा, निरीक्षण करा, बदल करा आणि निर्णय घ्या. दुग्ध व्यवसाय एका चुकीने बंद पडत नाही, तो छोट्या निर्णयांनी बनतो आणि छोट्या निर्णयांनीच संपतो. 5 वर्षांनी तुम्हाला काय बघायचे ते आज ठरवा. मित्रांनो, ही माहिती आवडली तर इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा. आणि उद्या अशीच वेगळी माहिती घेऊन येणार आहे. बघत राहा. नमस्कार.